राज्यात दिवसेंदिवस सरपंचांवर दबाव आणून बदनाम करणे, त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। यापूर्वी बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा प्रकार घडला होता। असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गावातील सरपंच दीपक प्रकाश उगले यांच्याशी झाला आहे। ही आत्महत्या आहे की हत्या याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा। शासनाच्या वतीने मृतक सरपंच यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्धा जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत दिलेल्या निवेदनातून वर्धा जिल्हा सरपंच संघटनेने केली आहे। सदर निवेदन हे याच्यासाठी आहे की बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा या गावात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी सरपंचावर 3 वर्षापासून राजीनामा देण्याची मागणी केली आणि त्यांची बदनामी करून त्यांच्यावर दबाव आणला। अशा वेळेस सरपंच यांनी त्यांच्या जाताला कंटाळून शेतामध्ये आत्महत्या केली। त्याचा एक व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला। आमची मागणी अशी आहे की या लोकांनी त्यांना आत्महत्येपर्यंत त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या कुटुंबांना 25 लाखाची आर्थिक मदत द्यावी। तसेच त्यांच्या कुटुंबाला मुलांच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षण द्यावे, यासाठी आमची ही मागणी होती।